तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 8 डिसेंबर. तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये कुठे जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर सविस्तरपणे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओमध्ये. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर तुम्ही आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपल्याला वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या आपल्याला काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला कोणत्यातरी काही काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच आज दिनांक आहे 7 डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील आपल्याला जे आहे फक्त सोलापूर, सांगली आणि जे आहे सोलापूर, सांगली या भागामध्ये तसेच जे आहे निपाणी या भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अन्यथा जे आहे इतर जिल्ह्यामधील कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. आज रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे सोलापूर, सांगली या भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळू शकतो. आणि जे आहे इतर भागामधील हवामान आपल्याला जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला उद्या दिनांक आहे 8 डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यानसुद्धा आपल्याला राज्यामध्ये फक्त उद्याचे दिवसच राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर उद्याच्याला जे आहे दुपारीच्या नंतर आपल्याला जे आहे दुपारच्या दरम्यान परभणी, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली तसेच जे आहे पुसद, नागपूर आणि गोंदिया या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आज जे उद्याच्याला जे आहे दुपारनंतर आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपला जे आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो जे आपला हा पाऊस उद्या दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान आपला राहील. आणि त्यानंतर रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली या भागामध्येच आपलं जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपला उद्याच्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा पाहायला मिळेल. आणि उद्या मध्यरात्रीपासून राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. राज्यातील पाऊस जे आपल्याला सध्या उद्या दिवसच राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि राज्यामध्ये 9 डिसेंबरपासून राज्यातील हवामान पुन्हा एकदा जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त जे आहे उद्याचे दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि 9 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी आज मध्यरात्रीपासूनच म्हणजे उद्याच्याला मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी होईल. तर हा होता उद्याचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांना या ठिकाणी अंदाज या ठिकाणी सांगतो. तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे 7 डिसेंबर आणि आज रात्रीच्या दरम्यान फक्त सोलापूर आणि सांगली या भागामध्येच आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. इतर भागामध्ये आपल्याला आज रात्री दरम्यान थंडी जाणवेल. ते म्हणजे उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये, मुंबई, पुणे या भागामध्ये आपल्याला जे आहे थंडी या ठिकाणी आता इथून पुढे थंडी वाढण्यास सुरुवात होईल. आणि उद्याच्याला फक्त जे आहे जो परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि जे आहे सोलापूर आणि सांगली या भागामध्येच आपल्याला उद्याच्याला दुपारनंतर ते सायंकाळी दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. मुंबई, पुणे, अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. तर उद्याच्या दरम्यान फक्त कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे या ठिकाणी आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त जे आहे उद्याच्याला 8 डिसेंबर उद्याच्या दिवस राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या जे आहे राज्यामध्ये 1 तारखेपासून राज्यातील हवामान जे आपलं या ठिकाणी खराब झाले होते. आणि त्यानंतर 7 तारखेपर्यंत राज्यातील काही भागामध्ये भाग पडला, थोडाफार पाऊस पडला. तर काही भागामध्ये नुसतं ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे या 7 दिवसामध्ये पाहायला मिळाले. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे 9 तारखेपासून ते जवळजवळ 15 तारखेपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला जे आहे आज पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. रात्री दरम्यान थंडी वाढेल, थंडीमध्ये वाढ होईल 9 तारखेनंतर. 15 तारखेपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. आणि 15 तारखेच्या नंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 15 तारखेच्या नंतर ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळेल. 15 तारखेच्या नंतर राज्यातील हवामान आपल्याला म्हणजे पुन्हा एकदा वातावरणामध्ये खराब होणार आहे. 15 तारखेनंतर फक्त ढगाळ वातावरण राहील. 15 तारखेनंतर पावसाचा अंदाज आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं जाईल. आणि परंतु जे आहे शेतकरी मित्र राज्यामध्ये आता 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे.
आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याचे दिवस राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि राज्यामध्ये आज आहे 7 डिसेंबर आणि आजच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भागामधील वातावरण आजची कशी होती? खाली कमेंट करून नक्की सांगा. आज तुमच्या भागामध्ये अं, फक्त ढगाळ वातावरण होते का रिमझिम पाऊस तुमच्या भागामध्ये पडला? हे जे आहे हे सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो, जे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि शेतकरी मित्रांनो, जे आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी रोजच्या रोज आपण हवामान अंदाज या ठिकाणी देत असतो. आणि आमचे शेतकऱ्यांना जे आहे उद्याचा हवामान अंदाज म्हणून शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि उद्याच्याला फक्त राज्यामध्ये उद्याचे दिवसच राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे. उद्याच्याला फक्त जे आहे उद्याच्याला फक्त जो मराठवाड्यातील काही भाग, विदर्भातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग या भागामध्येच आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्याच्याला दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान थोडाफार भाग बदलत हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अन्यथा जे आहे इतर भागामध्ये हवामान आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या भागामध्ये सुद्धा हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. त्या भागामध्ये अजिबात पावसाची शक्यता राहणार नाही. तसेच मुंबई, पुणे या भागामध्ये पाऊस राहणार नाही. आणि कोकण भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हवामान जे आहे या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. आणि मराठवाड्यात सुद्धा हवामान जे आहे या ठिकाणी कोरडे राहील. आणि उद्याच्याला उद्या रात्रीपासून हवामान सगळीकडे जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी मित्रांनो लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे शेतकऱ्यांना आता जे आहे 9 तारखेपासून ते जवळजवळ 15 तारखेपर्यंत राज्यातील हवामान या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काय आपली शेतीची वगैरे कामे करायची असेल, कांदा वगैरे काढायचा असेल तर शेतकरी आपली कामे करू शकतात. कारण की राज्यामध्ये आता सध्या 15 तारखेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. तर हा देखील अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे धन्यवाद.